श्री स्वामी समर्थ. कशा आहात तुम्ही? आशा व्यक्त करतो स्वस्त असाल, मस्त असाल आणि स्वामींच्या सेवेमध्ये तल्लीन असाल. बघा, आता 23 जानेवारीला वसंत पंचमी आहे. मग या वसंत पंचमीला आपण आपल्या मुलांकरिता कुठली सेवा करायची आहे? तर मग ती सेवा छानशी सेवा आहे आणि सगळ्या माता भगिनींना माझी नम्र विनंती आहे की ही सेवा सगळ्या माता भगिनींनी करायची आहे आणि व्हिडिओज हा पूर्ण पाहायचा आहे, अर्धवट सोडायचा नाही आहे आणि लाईक नक्की करायचा आहे. आणि बघा, आता आपल्याला काय करायचं आहे, वसंत पंचमीच्या दिवशी छोटे मुलं असतात, मोठे मुलं असतात, सगळ्यांना आपल्या जे काही वयोगटामधले मुलं असतात त्या वयोगटातल्या मुलांना वरती आपल्याला कुठली सेवा करायची आहे. मग आपल्याला मध, सगळ्यांना माहीत आहे मध म्हणजे सहद, मध आणि सहद हे एकच आहे. आणि मग आपल्याला काय करायचं आहे, सोन्याची काडी घ्यायची आहे. सोन्याची काडी म्हणजेच आपले कानातलं वगैरे असते त्यांनी चालते, किंवा दर्भाची काडी. दर्भ जी वनस्पती आहे, दर्भ हे कुठल्याही पूजा साहित्याच्या दुकानावर तुम्हाला दर्भाची काडी मिळेल. ती दर्भाची काडी पाण्यात टाकल्याच्या नंतर हिरवी व्हायला लागते, त्याला दर्भ असे म्हणतात. मग त्या दर्भाच्या काडीने घ्यायचं आहे, किंवा सोन्याची जर काही काडी वगैरे असते तुमच्याकडे, कानातल्याची काडी वगैरे स्वच्छ धुवून वगैरे, त्यांनी पण आपण करू शकतो हा उपाय. तर मग आपल्याला काय करायचं आहे, सहद घ्यायचं आहे एका वाटीमध्ये आणि त्या सहदामध्ये ती दर्भाची काडी आपल्याला बुडवायची आहे. आणि बुडवल्याच्या नंतर लहान मुलं असो किंवा मोठे मुलं असो, त्यांच्या जिभेवरती आईनी किंवा वडिलांनी हा उपाय करायचा आहे. मुलांच्या जिभेवरती, जीभ बाहेर काढायला आलोय त्याच्यावरती ऐम असा लिहायचा आहे. एडक्याचा ए, वर मात्रा आणि बाजूला पॉइंट, त्याला म्हणतात ऐम. हा मंत्र आपल्याला जिभेवरती लिहायचा. आणि काय होते माहितीये का, इतकी बुद्धी तल्लक होते आणि अभ्यासामध्ये दिवसेंदिवस त्यांची प्रगती होत राहते. म्हणून हा उपाय वसंत पंचमीला म्हणजेच 23 जानेवारीला सगळ्या माता भगिनींनी आपल्या मुलांवरती करायचा आहे. श्री स्वामी समर्थ.